नमस्कार मित्रांनो, मी पूनम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मिक्स कडधान्याची झणझणीत मिसळ। मित्रांनो, हे पहा मिक्स कडधान्य भिजवून आता ह्याला छान मोड आणलेले आहे। ह्याच्यामध्ये चवळी आहे, मटकी आहे, मूग आहेत आणि मसूरही आहे। असं सर्व मिक्स कडधान्य आहे। आता आपण हे आधी बॉईल करून घेऊया आणि मग त्याची छान वाटण करू मिसळ बनवूया। कुकरमध्ये मी हे कडधान्य बॉईल करायला ठेवलं आहे। त्यामध्ये आपण थोडं मीठ घालूया आणि 2-3 शिट्ट्या घेऊन बॉईल करूया। मित्रांनो, कडधान्य आपलं आता बॉईल करून झालं आहे। आता ह्याच्यावर मी जाळी ठेवली आहे गॅसवर आणि आता त्यावर आपल्याला हे असे कांदे भाजून घ्यायचे। ह्याप्रमाणे मी आता कांदे व्यवस्थित भाजून घेते। आता असे उलट फिरवून घेतले। कांदे छान भाजले गेले आहेत। आता आपण ह्याचप्रमाणे टोमॅटो भाजूया। आता कांदे हे मी असे काढून घेते। कांदे काढून घेतले। आता आपण टोमॅटो घेऊया। आता 2 टोमॅटो आणि 1 लसूण घेतला आहे, तोही आपण कांद्याप्रमाणे भाजून घेऊया। हे असं भाजून घेतल्याने मिसळला खूप छान टेस्ट येते। आता टोमॅटो आणि लसूण छान भाजला गेला आहे। हे मी काढून घेते आणि आता आपण त्यावर सुकं खोबरं भाजूया। मित्रांनो, हे पहा आता मी लसूण, कांदा, टोमॅटो सगळं सोलून घेतलं आहे आणि खोबरंही कापून घेतलं आहे। आता खोबऱ्याबरोबर आपल्याला ह्या मिरच्या आणि थोडा गरम मसाला आहे सगळा मिक्स, हे भाजलेलंच आहे। तर हे सगळं खोबऱ्याबरोबर आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि नंतर कांदा, टोमॅटो आणि लसूणही वाटून घ्यायचं आहे। आता मिक्सरला हे सगळं मी वाटून घेते। मित्रांनो, आता हे आपलं असं वाटण छान रेडी आहे। आता आपण हे फोडणीला घालूया। आता गॅसवर मी टोप ठेवला आहे आणि तेलही छान गरम झालं आहे। तर आपण हे मी वाटण घालून घेते। आता तेलामध्ये हे मी वाटण फोडणीला घातलं आहे। आता ह्यामध्ये आपण आपले मसाले घालूया। मला छान उकळी आली आहे। आता आपण मसाले घालून घेऊया। घरगुती मिक्स मसाला आपल्याला मिसळ झणझणीत करायची आहे म्हणून मसाले थोडा मी जास्त वापरले। त्याचबरोबर ही थोडी लाल मिरची पावडरही घालते। घालूया। मिक्स करूया। आपण जे कडधान्य बॉईल करून घेतलं आहे ते ह्यामध्ये घालूया। तर हे पहा वाटणाला छान उकळी आली आहे आणि हे आहे आपलं कडधान्य छान शिजलं आहे। आता आपण हे मिक्स करून घेऊया वाटणामध्ये। कडधान्यही छान मिक्स झालं आहे आणि आता आपल्याला ह्यामध्ये रस्सा जास्त हवा आहे। मिसळ म्हटली म्हणजे वरती तर्री आली पाहिजे। त्यासाठी आपण यामध्ये गरम पाणी घालूया।
आता ह्यामध्ये आपण हे गरम पाणी घालूया. मिसळ म्हटली म्हणजे मिसळमध्ये असा आवाज. मला छान दिसते मिसळ आपली. आता उकळी आली की आपण मिसळ बंद करूया. त्याआधी आपण मीठ घालून घेऊया. बघा आपली मिसळ किती सुंदर दिसते आणि खूप सुंदर असा खमंग सुगंधही सुटला आहे. आता मीठ आपण छान मिसळमध्ये मिक्स करून घेऊया. कडधान्य तर आपलं पूर्ण बॉईल झालेलं आहे आणि वाटण हे आपण पूर्ण आगीवर भाजून घेतलेलं आहे. त्यामुळे आपलं सगळं भाजीला जास्त उकळी नाही आणायची. उकळी आली आणि आपली छान मिसळला तर्री आली की आपण मिसळ बंद करूया. मिसळ आता छान उकळी आली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि 5-10 मिनिटांनी पाहूया मिसळला कशी तर्री आली आहे ती. आता गॅस मी बंद करते. पहा किती आपली मिसळ छान दिसते आणि झणझणीत ते लागणार आहे. आता हे मी थोडा वेळ झाकून ठेवते. मित्रांनो आपली आता ही झणझणीत मिसळ छान तयार आहे आणि आता आपल्याला ती सर्व करायची आहे. खूप छान कलर आला आहे आणि सुगंध खूप छान आहे. तुम्ही अशा पद्धतीने करून बघा, खूप तुम्हाला आवडेल. टेस्ट पण खूप छान आहे. अशा प्रकारे आपला मिसळपाव तयार आहे. आता ह्यामध्ये आपण घालूया थोडा कांदा आणि थोडं फरसाण आणि त्यामध्ये लिंबू पिळूया. आणि नंतर एक बाईट घेऊन पाहूया. खूप छान टेस्ट झाली आहे मित्रांनो. तुम्ही अशा पद्धतीने मिसळपाव करून बघा, तुम्हालाही आवडेल. आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही रेसिपी पाहता पण कमेंट नाही करत, त्यामुळे मलाही समजत नाही की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. तर प्लीज कमेंट करा आणि नक्की करूनही पहा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बघून. थँक्स फॉर वॉचिंग.